यत्क्षेमं त्रिदिवाय वर्त्म निगमस्याङ्गैश्च यत् सप्तमम् स्वादिष्टं च यदैक्षवादपिरसात् चक्षुश्च यद् वाङ्मयम् तद्यास्मिन् मधुरप्रसादे रसवत् कान्तं च काव्यामृतम् सोऽयं सुभ्रुपुरो विदर्भविषयः सारस्वती जन्मभूः। नमस्कार. दरवर्षी येणारा मराठी भाषा दिवस आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस हे काही नेहमीची येतो पावसाळा यासारखा नाही. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रातल्या मराठी भाषकांसाठी अस्मितेचं जागरण करण्याचा दिवस आहे. यंदा तर एक नामवंत खगोलशास्त्रज्ञाला मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नेमलं असल्यामुळे विज्ञाननिष्ठा आणि विज्ञानदृष्टी याचाच आदर झाला असं म्हणावं लागेल. सगळं जग विषाणूच्या संसर्गाशी अजूनही झगडतं आहे आणि त्याचं समूळ उच्चाटन होईपर्यंत नुसत्या आरोग्य योद्ध्यांनाच नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच लढण्याशिवाय दुसरा उपाय नाही. यातूनच मराठी माणसाची एकजूट दिसो अशी या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते आणि प्रत्येक मराठी माणसाला कवीच्या शब्दांविषयी अभिमान असायला हवा त्या कवी सुरेश भट यांचं आज इथे मी स्मरण करते आणि पुढील सूत्र श्रद्धा भारद्वाज यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी. आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. दंगते मराठी, रंगते मराठी, स्पंदते मराठी, वर्षते मराठी, गुंजते मराठी, गरजते मराठी, गरजते मराठी, गरजते मराठी. नमस्कार. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयातर्फे आयोजित आजच्या जागतिक मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या संयुक्त कार्यक्रमात मी श्रद्धा भारद्वाज आपणा सर्वांचं, सर्व मराठी साहित्य रसिकांचं आणि विज्ञान प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते. 1997 सालापासून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ख्यातनाम साहित्यिक दिवंगत वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी जागतिक मराठी दिन साजरा करण्यात येतो. मराठी साहित्य विश्वात विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचं स्थान अजरामर आहे. एक श्रेष्ठ कवी, प्रसिद्ध नाटककार, विख्यात कादंबरीकार म्हणून ते मराठी साहित्य रसिकांच्या मनात कायमचं घर करून आहेत आणि सदैव राहतील यात किंचितही शंका घेण्याचं कारण नाही. सध्या मराठी भाषेविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे. आपल्याला दिसून येते की आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपण मराठी भाषेचा वापर करत नाही आणि त्याऐवजी इंग्रजी भाषेचा वापर जास्त करण्याची पद्धत रूढ झालेली आहे आणि अशीच सर्वांची मानसिकता झालेली आहे आणि यामुळे मराठी भाषा हळूहळू लुप्त होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच मराठी भाषेचं अस्तित्व कायम राहावं, तिला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीनं 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं कित्येक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि आजचा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाच्या वतीनं आभासी माध्यमाद्वारे आपणा सर्व मराठी रसिकांच्या साक्षीनं आम्ही साजरा करीत आहोत. त्याचप्रमाणे उद्या म्हणजे 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. सर सी व्ही रमण म्हणजे सर चंद्रशेखर व्ही रमण यांचा
रमण सिद्धांत याच दिवशी प्रस्थापित करण्यात आला होता आणि त्यामुळे प्रत्येक 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. विज्ञानामुळे प्रचंड बदल झालेले आहेत. आपण खूप उपकरण सुद्धा बघतो. लोकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना रस निर्माण व्हावा, विज्ञानविषयी रुची निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करावा अशी प्रथा रूढ झालेली आहे. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाच्या वतीनं गेले अनेक वर्षांपासून हे दोन्ही दिवस संयुक्तरित्या साजरे केले जातात. त्याच शृंखलेतला आजचा हा कार्यक्रम. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, तिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. मराठी भाषेचा असा गौरव करणारे कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून आजच्या कार्यक्रमाला आम्ही प्रारंभ करीत आहोत. मित्रहो, प्रारंभी यंदा नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आणि लेखक माननीय जयंत नारळीकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे, हे आपण सर्व जाणता. त्यांच्या निवडीबद्दल विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयातर्फे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आलेला आहे. त्याचं वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक विवेक अलोनी यांना. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित नाशिक इथं संपन्न होत असलेल्या यंदाच्या 94व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवडणुका टाळून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विशेषतः शैलीचा कुठलाही बडीवार न वाजवता विज्ञान तत्व आणि विज्ञान दृष्टी यांचा परिणामकारक वापर करून विज्ञान कथा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सन्माननीय डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल विदर्भ साहित्य संघ ग्रंथालय नागपूर या संस्थेतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत. आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आणि ते सद्यस्थिती पाहता निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करत आहोत. प्रस्तावक दिलीप म्हैसाळकर, ग्रंथालय समन्वयक विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि अनुमोदक डॉक्टर विभाग क्षीरसागर, संस्कृत विभाग प्रमुख सीपी अँड विरार महाविद्यालय नागपूर. धन्यवाद. जागतिक मराठी दिनानिमित्त आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांची विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाच्या वतीनं त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली, तसंच त्यांचा सत्कार देखील केला. त्यांचं मनोगत ऐकण्यापूर्वी त्यांचा अल्पसा परिचय मी आपल्याला करून देते. दयाशंकर चंद्रशेखर तिवारी आमच्या नागपूरचे माननीय महापौर, नागपूरचे प्रथम नागरिक, सर्वांचे लाडके. दयाशंकरजी उत्कृष्ट वक्ता आहे हे आपण सर्वच जाणता. भारताचा सर्वश्रेष्ठ वक्ता हा सन्मान दयाशंकरजींना मिळालेला आहे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नागपूर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक स्पर्धेत त्यांनी अग्रक्रमांक पटकावला आहे. महानगरपालिका सभागृहात 5 तास 54 मिनिटांचं न थांबता भाषण, ऐतिहासिक भाषण दयाशंकरजींनी केलेलं आहे. माजी पंतप्रधान माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी हे दयाशंकरजीचे आदर्श आहे. त्यांच्या स्मृतीत ई लायब्ररी याचं निर्माण कार्य सध्या सुरू आहे. स्वामी विवेकानंद सुद्धा दयाशंकरजीचे आदर्श. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी शहर का वक्ता ही डिबेट स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आपण आयोजित करत असतात. तसंच 7.5 एकर जमिनीवर अंबाझरी तलावाच्या काठावर आपण भव्य स्वामी विवेकानंदांची मूर्ती बघत असतो. या स्मारक बांधकामात दयाशंकर तिवारी यांचा सिंहाचा वाटा आहे. असे शब्द प्रभू ज्यांना हिंदीतला हा शेर खूप लागू होतो. तू शाही है परवाज है काम, तू शाही है
परवाज़ है काम तेरे सामने आसमां और भी है। माननीय श्री दयाशंकर तिवारी माननीय महापौर यांचं मनोगत ऐकूया. विश्व मराठी दिवसाचे सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा संयोगच आहे की विश्व मराठी दिवस आणि विज्ञान दिवस एकाच दिवशी येते. मराठी म्हणजे आपली भाषा. मराठी भाषिकांनी संपूर्ण जगात आपलं वैशिष्ट्य दाखवून भारताचं नाव उंचावलेलं आहे. सध्या केंद्र शासनाने जे नवीन योजना सुरू केली आहे ती नवीन शिक्षण योजनेप्रमाणे मातृभाषाला प्राथमिकता देण्यात आलेली आहे. याचा फायदा संपूर्ण देशभरात हा होणार आहे की ज्या मराठी भाषिकांकडे आपली मराठीची वर्णमाला नवीन मुलांना येत नाही ते कंपल्शन केलं आहे केंद्र सरकारने. आपले मराठीचे जे पहाडे लहानपणापासून आम्ही दररोज शाळेत रिपीट करायचं, बोलायचं, वारंवार बोलायचं. लोक तेव्हा आम्हाला रटंतू म्हणायचे, पण त्याचा किती फायदा आहे आज समजते. हे सर्व पुन्हा शाळेत सुरू होणार आहे. मराठीचे आकडे, मराठीचे बाजारातली भाषा ही सर्व लपलेली आहे. कुणाला आपण 1 पाव सांगितला, अर्धा किलो सांगितला, पाऊण किलो सांगितला तर नवीन पिढीला समजत नाही. हे सर्व पुन्हा जोपासण्याच्या दृष्टीने नवीन योजनामध्ये हे सर्व आलेलं आहे. मी आजच्या दिवशी एक विनंती करतो की आपल्या मुलांना आपली जी मातृभाषा आहे त्याचं शिक्षण देणं नितांत आवश्यक आहे. नाहीतर एक दिवस असा येईल की आपण खूप शिकलेला असाल, खूप इंग्रजीचं ज्ञान आपल्याकडे असाल, पण आपली मायबोली मराठी आपल्या घरीच गायब होणार आहे. म्हणून या दृष्टीने आपण लक्ष द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. आणि सर्व भारतवासियांना विश्व मराठी दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. सोबतच विश्व विज्ञान दिवस आहे. आणि विज्ञान दिवस म्हणजे काय, स्वामी विवेकानंदाने अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे. शिक्षा म्हणजे आविष्कार असतो. एखाद्या माणसाचा आतमध्ये लपलेली गोष्ट त्याचा शोध घेणं, शोध घेऊन त्याला विकसित करणं आणि विकसित करून त्या विकसित प्रतिभेला समाजाला समर्पित करणं म्हणजे शिक्षण. जेव्हा शिक्षणाचा आविष्कार असतो तो शिक्षणातले आविष्कार म्हणजे विज्ञान. आणि स्वामीजीने जर शिक्षणाला आविष्कार म्हटला आणि शिक्षित माणूस जेव्हा आविष्कार करतो तो आविष्कार म्हणजे या जगाकडे आणण्यात येणारी एक वेगळी बाब असतो, जी जगाच्या समाधानासाठी आणि जगाचा स्तुत्य उपक्रमासाठी आणलेली लपलेली गोष्ट समाजासमोर आणण्याचे भाग्य असतो. एक उदाहरण जर नेमका सांगायचं असेल तो बरेच वर्षापासून झाडावर तो फळ खाली जमिनीवर पडत होते, पण न्यूटनच्याच लक्षात का आला याच्यात काहीतरी नियम असेल आणि ग्रॅव्हिटीचा नियम जन्माला आला. जर न्यूटन दररोज घडणारी घटनापैकी जर ग्रॅव्हिटीचा नियम काढू शकतो, न्यूटनचा लॉ एस्टॅब्लिश होऊ शकतो, तो अशी प्रत्येक बाब आपल्या जीवनात आहे. या विश्व विज्ञान दिवसाच्या निमित्ताने मी एवढंच विनंती करतो की या सर्व दैनंदिन होणारी घटनाकडे लक्ष देऊन याच्यातला विज्ञान समाजापुढे आणण्यासाठी नवीन पिढी प्रयत्न करतील आणि या देशाला जगाचा नेतृत्व करण्याच्या दृष्टीने तयार करतील ही अपेक्षा बाळगून विश्व विज्ञान दिवसाची हार्दिक शुभेच्छा. यानंतर आपल्या समक्ष येत आहेत वृषाली देशपांडे. या विदर्भ साहित्य संघाच्या आजीवन सभासद आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासक आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत, अनुवादक आहेत आणि संपादनाचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे. ते आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस या कार्यक्रमात सहभागी सर्व मान्यवर आणि सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक श्री वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्याचा मानदंड असलेल्या कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात मोलाचं योगदान दिलेलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा हवी म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा
मराठीचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटी टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटी टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं कुसुमाग्रजांनी म्हटलंय. तर इये मराठीचे ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अशा शब्दात श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करताना तिला ब्रह्मविद्या आणि शब्दब्रह्मही म्हटलेलं आहे. मराठीचं हे महात्म्य कायम प्रकर्षाने पटतच जातं. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला आपल्याला समृद्ध करायचं आहे, तिचा प्रसार प्रचार करायचा आहे आणि ती टिकवायची आहे. हे आव्हान आजच्या पिढीपुढे आणि पुढच्या पिढीपुढेही आहे, असं अभ्यासक आणि विचारवंत म्हणतात. खरं तर मराठी भाषेचं वय 1500 वर्ष आहे असं मानलं जातं आणि तेव्हापासून आतापर्यंत कालौघात मराठी भाषेत अनेक बदल झाले, अनेक प्रकारचा विकास झाला, विविध कंगोरे आणि विविध शब्दांनी ती समृद्ध झाली. आपण कालक्रमणा विभागणी करायची म्हटली तर अगदी आद्य काळ जेव्हा मराठीची सुरुवात झाली किंवा मराठी भाषा अस्तित्वात आली असं म्हटलं जातं. म्हणजे लीळाचरित्र किंवा ज्ञानेश्वरी यांच्याही बराच आधीचा काळ. त्यानंतर होता यादव काळ. यादव काळात मराठी भाषा ही राजभाषा होती, त्यामुळे तिच्यात शब्दांची, वैभवाची आणि समृद्धीची भर पडत गेली. पुढचा काळ होता बहामनी काळ. बहामनी काळात फारसी भाषेतील शब्द मराठीत आले आणि भाषा आणखी वेगळ्या प्रकारे समृद्ध होत गेली. त्यानंतरचा काळ शिवाजी महाराजांचा काळ. तेव्हा ही मराठी भाषा प्रमुख भाषा होती आणि त्या काळात थोडंसं फारसी शब्द मराठी भाषेत येणं कमी झालं. पुढचा काळ होता पेशव्यांचा काळ. पेशव्यांच्या काळातही मराठी ही प्रमुख भाषा होती. अनेक ग्रंथरचना या काळात झाल्या आणि मराठी अधिक समृद्ध होत गेली. पुढचा काळ म्हणजे इंग्रजांचा काळ आणि इंग्रजांचा काळ आल्यानंतर कादंबरी मराठी भाषेत आली, वेगवेगळे साहित्य प्रकार मराठी भाषेत आले. तो इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव मराठीवर पडला आणि मराठी अनेक अर्थांनी समृद्ध होत गेली. आपण तिला तशा प्रकारे स्वीकारत गेलो, तशा प्रकारे तिचा प्रचार आणि प्रसार करत गेलो. पण आज मात्र आपल्याला खूप स्पष्टपणे असं दिसतं की मराठी भाषा बोलताना आपण फक्त मराठीत शब्द वापरतो असं नाही, तर इंग्रजीचा त्यात सुकाळ झालेला आहे. खरं तर आपली भाषा आपल्याला इतर भाषेतील शब्दांचा आधार न घेता बोलता येणं हे अपेक्षित असतं, पण तसं होत नाही. म्हणून भाषा टिकणार नाही किंवा भाषेचं अस्तित्व नाहीसं होईल का असं मात्र मुळीच नसतं. भाषा टिकवायची, तिचं अस्तित्व अधिक प्रखरतेनं जाणून द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांनाच खूप प्रयत्न करायला हवे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक सामान्य नागरिक म्हणून, मराठी भाषिक म्हणून आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने मी जेव्हा विचार करते तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी मला जाणवतात, त्या मी आज इथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मराठीला जर आपण व्यवहार भाषा आणि ज्ञानभाषा केलं तर ती हातातून निसटून जाईल का, तिचं अस्तित्व संपेल का, ही भीती आपल्याला कधीच वाटणार नाही. मग इतर शब्दांचा म्हणजे इतर भाषेतील शब्दांचा वापरच करायचा नाही का, असं मात्र मुळीच नाही. इतर भाषेतील शब्द जेव्हा मराठी भाषेत किंवा इतर कोणत्याही भाषेत येतात तेव्हा ती भाषा वाढतच जाते. पण तसेच चपखल शब्द जर आपल्या भाषेत असतील तर ते का नाही वापरायचे? याचा अर्थ इतर भाषांबद्दल आकस आहे किंवा इतर भाषा तेवढ्या समृद्ध नाहीत असं मात्र मुळीच नाही. नवीन शब्दांची भर भाषेत पडतच असते आणि ती आपण स्वीकारायलाही हवी आहे. मात्र आपल्या भाषेत जे विपुल शब्द भांडार आहे, जी समृद्धी आहे, तिचा वापर मात्र कधी करायचा असा प्रश्न अशा वेळी पडतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण दिशांबद्दल बोलत असताना जेव्हा प्रमुख दिशांचा उच्चार करायचा असतो किंवा उल्लेख करायचा असतो तेव्हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं सहज म्हणून जातो. पण जेव्हा उपदिशांचा उल्लेख येतो किंवा त्यांचा उल्लेख करण्याची वेळ येते
तेव्हा मात्र आपण थेट इंग्रजी शब्द वापरतो. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट असं म्हणतो. किंवा मराठीत म्हणायचं झालं तर आपण दक्षिण पश्चिम, उत्तर पूर्व असे शब्द वापरतो. वर्तमानपत्रातही हेच शब्द आजकाल वापरले जाताना आपल्याला दिसतात. पण मराठीत ईशान्य, वायव्य, आग्नेय, नैऋत्य हे किती सुंदर शब्द आहेत. पण ते शब्द आपण विसरत चाललो आहोत असं मला वाटायला लागलं आहे. आजच्या पिढीला, तरुण पिढीला विशेषतः हे शब्द माहिती आहेत का याचीही चाचपणी आपण करायला हवी. हल्ली मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा एक मोठा वादाचा मुद्दा झालाय. खरं तर हा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांना वाटतं की आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायला हवं त्यांनी तसं करावं, आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला वाटत असेल तर त्यांनी तसं करावं. चूक इथे होत नाही, चूक होते ती घरांमध्ये. इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जे पालक आपल्या मुलांना घालतात ते घरी सुद्धा मुलांशी इंग्रजीतच बोलतात. याचं कारण त्यांना असं वाटत असतं की आपला मुलगा जेव्हा शाळेत जाईल किंवा आपली मुलगी जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिला चांगलं इंग्रजी यायला पाहिजे. वर्गातल्या बाई जे इंग्रजी बोलतील ते तिला कळायला हवं किंवा ते त्याला कळायला हवं असं वाटत असतं. मात्र असं करत असताना मराठी भाषेकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. फार कमी मराठी शब्द मुलांच्या कानावर पडतात आणि मग मुलं सुद्धा एका ट्रीवरनं एक क्रो बसला होता अशी भाषा बोलायला लागतात. आपल्या मुलांना एका भाषेत सलग शब्द वापरून वाक्य बोलता यावं इतकी किमान अपेक्षा करणं मुळीच चुकीचं नाही असं मला वाटतं. मुलं खरं तर एका वेळी अनेक भाषा शिकू शकतात. आपण जर बघितलं की एखाद्या मराठी व्यक्तीचा विवाह दुसऱ्या भाषेतील व्यक्तीशी झाला तर त्यांची मुलं दोन्ही भाषा म्हणजे आईची आणि वडिलांची भाषा उत्तमरित्या बोलू शकतात. शिवाय इंग्रजी शाळेत गेली तर इंग्रजीही उत्तम बोलतात. त्यामुळे मुलांना भाषेचं ओझं होईल हा प्रश्न निकालातच निघतो. अनेक उदाहरणं समाजात आपल्याला दिसतात. तेव्हा मुलांना एकाच वेळी अनेक भाषा शिकता येतात हे लक्षात घेऊन आपण त्यांना मातृभाषा आणि जर शाळेचं माध्यम इंग्रजी असेल तर ती भाषा हे शिकवण्यात अजिबातच गैर नाही. किंबहुना आपण त्यासाठी लक्षपूर्वक आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. अलीकडे तर मराठीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करावी असा विचार बोलून दाखवला जातो आहे. किंबहुना असं एक पत्र आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलेलं सुद्धा आहे. अशा वेळी मराठी भाषेतील पारिभाषिक शब्द आपल्याला स्वीकारावे लागतील, ते रुळवून घ्यावे लागतील. त्यासाठी मनाची तयारी करावी लागेल. कारण आपण लिव्हर पटकन म्हणतो पण यकृत हा शब्द आपल्याला पटकन अजिबातच आठवत नाही. मराठीतील पारिभाषिक शब्द एरवी कठीण वाटतात, ते खरं तर कठीण नाही. आपल्याला त्यांची सवय नाही हाच भाग आहे. आपण ते सतत वापरत नाही म्हणून आपल्याला ते कठीण वाटतात आणि वेळेवर आठवत नाही. पण ते कठीण म्हणून आपण जर मराठीतल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इंग्रजीत शब्द वापरणार असू तर मग मराठी माध्यमांमधून ही महाविद्यालय सुरू करण्याचा काय अर्थ राहील बरं? यावरही विचार करणं गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा सतत चर्चेत असतो. कसंही बोललं किंवा कसंही लिहिलं तरी काय फरक पडतो? आपल्याला काय म्हणायचं हे समोरच्याला कळलं की पुरेसं असतं. पण बोली भाषेचा आणि प्रमाण भाषेचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की बोली भाषा ही कोसाकोसावर बदलत जाते. 100 कोसांवर असणाऱ्या बोली भाषेतील शब्द 0 कोसावर असणाऱ्या माणसाला माहिती असतीलच असं नाही. मग तेव्हा अर्थ कसा लावायचा बरं शब्दांचा हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग अशा वेळी प्रमाण भाषा मदतीला येते. बोली भाषा चांगली, बोली भाषा श्रेष्ठ की प्रमाण भाषा चांगली, प्रमाण भाषा श्रेष्ठ हा प्रश्नच नाही. बोली भाषेनं मराठी भाषेला खूप समृद्ध केलंय. कितीतरी शब्द दिले आहेत. पण म्हणून या दोन्ही भाषांची तुलना योग्य नव्हे. तर बोली भाषेचं महत्व आपल्या ठिकाणी आहे आणि प्रमाण भाषेचं महत्व आपल्या ठिकाणी आहे. कुठे कुठली भाषा वापरायची हे मात्र आपल्याला समजायला हवं. मराठी भाषेतील काही शब्द आपण वापरून अगदी गुळगुळीत करून टाकले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्या शब्दांचं महत्व, त्याचे कंगोरे
आणि ते शब्द वापरण्यामागचा प्रामाणिकपणाही संपुष्टात आला आहे की काय असंच वाटायला लागतं. आपण कोणालाही विचारवंत म्हणतो, कोणालाही साहित्यिक म्हणतो. एखादं पुस्तक छापून आलं किंवा एखादा लेख लिहिला की त्या भाषेतील त्या व्यक्तीला आपण तज्ज्ञ म्हणायला लागतो. आज मी इथे जेव्हा तुमच्या समोर मराठी भाषेविषयी किंवा कुसुमाग्रजांविषयी किंवा विज्ञान दिनाविषयी बोलते आहे, याचा अर्थ मी या तिन्ही विषयात तज्ज्ञ आहे असं मुळीच नाही. मी कुठेतरी काहीतरी वाचून, काहीतरी बघून, विशेषतः गुगल सर्च करून, आजकालच्या काळामध्ये आपण गुगल सर्च करतो, असं करून ही माहिती जमवली आहे. माझा अनुभव थोडासा त्यात घातलेला आहे. याचा अर्थ मी तज्ज्ञ आहे असं मुळीच नाही. मी फक्त ते वाचलं आहे, त्यावर मनन केलं आहे आणि चिंतन केलं आहे. मी एखादा विचार सांगितला म्हणून मी विचारवंत झाले असं नसतं. असे शब्द वापरल्याने आपण एखाद्या व्यक्तीविषयी जर असं सांगितलं की ही व्यक्ती विचारवंत आहे, तर आज त्याचं महत्त्वच उरलेलं नाही. अशाने त्या शब्दावर आणि त्या व्यक्तीवरही अन्याय होतो असं मला अधोरेखित करावंसं वाटतं. कितीतरी विशेषणं आपण समोरच्याला खुश करायला वापरत असतो, पण अशाने त्या शब्दांना आपण खुंट करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही. अशा वेळी कुठेतरी तारतम्य बाळगण्याची गरज आहे असं मला वाटतं. शिक्षक, अध्यापक, उपाध्याय, आचार्य, पंडित, द्रष्टा, गुरु ही शिक्षकांची वेगवेगळ्या टप्प्यांवरची रूपं. यावरून आपल्याला त्यांचं ज्ञान, त्यांचा अधिकार आणि त्यांचं कार्य दिसतं. तसेच इतरही शब्दांचं आहे. आपण त्या शब्दांची मर्यादा किंवा त्यांची व्यापकता ओळखून ते शब्द वापरायला हवेत. तेव्हाच मराठी भाषा आणखी समृद्ध किंवा अधिक वैविध्यपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण शब्दांना खूप छोटं करून टाकतो. शब्दांचं मोठेपण, त्यांची व्यापकता आपल्या लक्षात येत नाही. एखादा शब्द आवडला की तो वापरायचा अशी आपली वृत्ती असते. पण मराठी भाषा जर जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक वाढवायची असेल आणि प्रचार करायचा असेल तर आपल्याला शब्दांचं वैविध्य, त्यांचं महत्त्व, त्यांचं वजन समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते मला पुन्हा अधोरेखित करावंसं वाटतं. पुन्हा एकदा मला असं सांगावंसं वाटतं की जोवर आपण मराठी भाषेला व्यवहार भाषा किंवा ज्ञानभाषा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मराठी टिकते की नाही, मराठीचं अस्तित्व, तिला भविष्य काही आहे की नाही हे प्रश्न निर्माणच होत राहणार. पण मराठी भाषा इतकी लहान किंवा इतकी छोटी नाही आहे. ती खूप सकस आहे, ती खूप समृद्ध आहे. त्यामुळे ती लयाला जाईल किंवा तिचं अस्तित्व नष्ट होईल किंवा फार कमी लोक पुढील काळात मराठी बोलतील ही शंका आपल्या मनात येण्याचं कारण नाही. आता ज्यांना अभिवादन म्हणून मराठी भाषा दिवस आपण साजरा करतो आहे त्या कुसुमाग्रजांविषयी थोडंसं बोलते. मराठी भाषेतले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक तर ते होतेच, पण प्रखर आणि प्रगल्भ सामाजिक भान असलेले व्यक्तीही होते. कुसुमाग्रजांना आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानलं जातं. शिरवाडकरांचं वर्णन सरस्वतीच्या दरबारातले देदीप्यमान रत्न असं करतात. 4 दशकांपेक्षाही अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक असा त्यांचा लौकिक आहे. पण ही 4 दशकं व्यवहाराचं गणित आहे. आजही त्यांच्या साहित्याचा तेवढाच प्रभाव आहे. कविता संग्रह, निबंध संग्रह, नाटकं, कादंबऱ्या, कथासंग्रह, आठवणीपर लेखन, एकांकिका, लघुनिबंध आणि इतरही लेखन अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरातील वास्तवाला भिडण्याची आणि पौराणिक तसंच ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची सारी वैशिष्ट्य त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाली आहेत. कुसुमाग्रजांच्या प्रेरणा, कविता
तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन केलं, चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या. त्यानंतर सोबत स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलं. 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांनी सहभाग घेतला. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली असं म्हणतात. 1933 साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही मदत केली. पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यानंतर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर ना भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ ओसरत आला होता आणि ती मृतप्राय होत आली होती. ती मृत होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी शिरवाडकरांना नाटक लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं. तोवर केवळ कवी असलेले वि. शिरवाडकर बघता बघता यशस्वी नाटककारही झाले. सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी आपल्या लिखाणातून कठोर टीका केली. साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केला. प्राध्यापक देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्य विचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे असं ते म्हणतात. कुसुमाग्रजांच्या साहित्य विचाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की तो एकाच वेळी लेखक सापेक्ष आणि समाज सापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येतं असं त्यांचं मत होतं. म्हणजे कुसुमाग्रजांची नाविन्याची संकल्पना आकृतीवादी नसून आशयवादी आहे. नाविन्य आणि अनुभव समृद्धीसाठी लेखकानं सामिलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा असं त्यांनी वारंवार नमूद केलं. समाज जीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे असं त्यांच्या मनात कायम होतं आणि त्यांनी स्वतःच्या साहित्यात ते उमटवलं देखील. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानत असत. त्यांनी आपला साहित्य विचार स्वतंत्रपणे मांडला नाही, पण रूपरेषा या ग्रंथात त्यांचं साहित्यावरील चिंतन संकलित करण्यात आलं आहे. कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद आहे. आपल्याला उत्कटपणे जाणवलेलं दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोचतो तेव्हा कवीला मी पण व्यापक झाल्याचं समाधान मिळतं असं ते मानत असत. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. हीच काव्यलेखनाची प्रक्रिया आणि प्रेरणा होय असं त्यांचं मत होतं. कवी काव्याच्या सहाय्यानं एक सामाजिक संबंध जोडत असतो. अशा प्रकारे काव्य म्हणजे शेवटी कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध होय असं त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. कुसुमाग्रज नाटककार होते, त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारांमध्येही लेखक सापेक्षतेला महत्त्व आहे. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष म्हणजे त्यांची नाटकं. ऑथेलो, ब्रिकेट, दूरचे दिवे, राजमुकुट ही त्यांनी अनुवादित केलेली नाटकं. तर नटसम्राट, ययाती, देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नाटक बसते आहे, कौंतेय, जेथे चंद्र उगवत नाही यासह अनेक नाटकं त्यांनी लिहिली आणि रंगभूमीवरती गाजली आहेत. साऱ्याच नाटकांमधून सामाजिक स्थितीवर चपखल भाष्य त्यांनी केलेलं आहे. कवितेत जेवढी त्यांची भाषा श्रीमंत तेवढीच नाटकात पल्लेदार, सूचक, स्पष्ट आणि सामाजिक स्थितीवर अधिक प्रखरपणे भाष्य करणारी आणि श्रोत्यांना विचार करायला लावणारी अशी आहे. कुसुमाग्रज मराठी साहित्यातला लामण दिवा. त्यांच्या जीवनलहरी हा पहिला काव्यसंग्रह 1933 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर विशाखा, समिधा, स्वगत, मराठी माती, मुक्तायन, वादळवेळ, छंदोमयी यासारखे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले. कुसुमाग्रजांच्या कवितेत मनोव्यापारांबरोबरच राजकीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी गर्जना आहे. सामाजिक विषमता, सामान्य माणसाची पिळवणूक, दारिद्र्यानं त्याची झालेली वाताहत, कर्मकांड, रूढी, जगण्याचा अधिकार हिसकावून घेतल्यामुळे माणसाची होणारी ससे होळपट याविषयीची जाणीव त्यात प्रकट होताना दिसते. त्याचबरोबर
विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तिजला भीती नव्हती पराजयाची, असं म्हणणारे विलक्षण स्थितप्रज्ञ वृत्तीचे कुसुमाग्रजही कवितेतून प्रकट होताना दिसतात. मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी कुसुमाग्रजांना 1987चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याआधी 1974 मध्ये वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी खांडेकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की दुसऱ्या कुठल्या मराठी साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला असता तर तुम्हाला आनंद झाला असता. एका क्षणात खांडेकरांनी उत्तर दिलं होतं, कुसुमाग्रज. या उत्तरात कुसुमाग्रजांची थोरवी आहे आणि खरोखरच त्यानंतर 13 वर्षांनी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. असंही सांगतात की वि. स. खांडेकरांनी कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह 1942 साली स्वखर्चाने प्रकाशित केला होता. हे त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि आदरही. कुसुमाग्रज म्हणजे जग, माणूस, माणुसकी आणि जीवन यांच्यावर निरपेक्ष निर्व्याज प्रेम करणारे उदात्त कवी. शुचित, ओज आणि तेज यांची त्यांनी मनापासून उपासना केली आणि ती त्यांच्या कवितांमधून प्रकट होते. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं निवेदन करणारे कुसुमाग्रज अनेक आशावादी कवितांतून अनेक निराश जीवांना आणि जीवनांनाही आधार देतात. विषमता मग ती कोणत्याही प्रकारची असो, कुसुमाग्रजांना त्याविषयी विलक्षण चीड होती, संताप होता. तो उद्रेक त्यांनी मूल्य, रेखाचित्र, स्वस्त, आश्चर्य, यमक, इंदुबिंदूंचे म्हणणे यासारख्या कवितांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे. माणसाच्या मनाला, समाजाला, संस्कृतीला, राष्ट्राला ज्या ज्या व्यक्तींनी प्रकाश दिला अशा अनेक व्यक्तिमत्वांचं गौरवपूर्ण वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून केलं आहे. त्यांच्या मते मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ आणि अंतिम मूल्य आहे ते स्वातंत्र्य. याच स्वातंत्र्याच्या प्रेमातून त्यांनी स्वर, मुक्त, क्रांतीचा जय जयकार अशा प्रकारच्या कविता लिहिल्या. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी. अशी आपल्याच कवितेच्या सार्थ चिरंजीवित्वाची ग्वाही देणाऱ्या कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणं, अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणं या प्रेरणेतून 26 मार्च 1990 रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी हे प्रतिष्ठान कार्य करत आहे. कुसुमाग्रजांना सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून वंचित असलेले गरीब आणि असहाय्य लोकांबद्दल दया आणि आदिवासींबद्दल कळवळा होता. त्यांच्यासाठी त्यांनी सक्रिय कार्य केलं. त्यांच्या या कार्याला आणि आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झालं. कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आणि क्षणोक्षणी त्यांचं मार्गदर्शन लाभणाऱ्या प्रतिष्ठाननं अतिशय उत्तम पद्धतीनं मार्गक्रमण केलं आहे. सामाजिक स्तरावरील सर्व भेद ओलांडून समाज जीवनाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, कला इत्यादी क्षेत्रातील सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणं आणि कुसुमाग्रज यांनी वेळोवेळी आपल्या साहित्यातून आणि आचरणातून मांडलेल्या ध्येय धोरणांचा पुरस्कार करणं, त्यांच्या साहित्याचा प्रसार करणं हे या प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे. ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दरवर्षी जनस्थान पुरस्कार सुप्रसिद्ध पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतो. 27 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे हा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर साहित्येतर क्षेत्रासाठी आपलं जीवन वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा इतर क्षेत्रातील कार्यकर्त्यांना गोदावरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. आदिवासींची नियमित तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करणं, गंभीर आजारांसाठी त्यांना मदत करणं, तिथल्या विकासात्मक कामांना चालना देणं, तिथे क्रीडा स्पर्धा आयोजित करणं, आदिवासी युवक युवतींसाठी शिबिरं घेणं, त्यांना त्यांच्या नैसर्गिक औषधांबाबत संशोधन करणं अशा प्रकारचे प्रकल्पही प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात. साहित्य विभागही प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येतो. पाथेय हे मासिक चालवण्यात येतं.
संदर्भ ग्रंथालय चालवण्यात येतं, वाचनालयही चालवण्यात येतं आणि ग्रंथ तुमच्या दारी हा प्रकल्प आणि ही योजना तर आता सातासमुद्रापलीकडे जाऊनही पोचलेली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला चालना देण्यासाठीही काही प्रकल्प राबवले जातात आणि स्पर्धाही आयोजित केल्या जातात. तर मे 1996 पासून प्रतिष्ठानच्या वतीनं साहित्य भूषण ही मराठी परीक्षा साहित्याच्या उच्च स्तरावर अभ्यास व्हावा या हेतूने आयोजित केली जाते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचं वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणं. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या मनात आलं की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर CV रमन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधित तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म किंवा मृत्यू दिन नसावा. तर त्यांनी ज्या दिवशी नेचर या सुप्रसिद्ध मासिकाला आपला निबंध पाठवला तो दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी आणि म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी डॉक्टर गोवारीकरांनी 28 फेब्रुवारी या दिवसाची निवड केली. दरवर्षी वेगवेगळे गाभा विषय अर्थात थीम्स घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीचं थीम आहे STIचं भविष्य, शिक्षण, कौशल्य आणि काम यावर त्याचा प्रभाव. STI म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णता. यावर्षीच्या विज्ञान दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरस्वतीच्या दरबारात शास्त्रज्ञाला सर्वात मानाचं स्थान मिळालं आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं आहे. डॉक्टर नारळीकरांनीही आपल्या लेखणीतून सामान्य माणसापर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. विज्ञान दिनानिमित्त मला नागपूरच्या विद्यार्थिनींच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो आणि ते महत्वाचंही वाटतं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वाती विनोद मिश्रा आणि काजल रामनरेश शर्मा या नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी फेमटो हे उपग्रह तयार केलं आहे. 7 फेब्रुवारीला हा उपग्रह इतर 100 उपग्रहांसोबत अंतराळात सोडला जाणार होता. अंतराळात 33,000 ते 38,000 मीटर उंचीवर जाऊन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती हा उपग्रह पृथ्वीवर पाठवणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्यात स्वाती आणि काजलची निवड झाली होती. ही नागपूरकरांसाठी अभिमानाचीच बाब आहे. आज ज्यांचा जन्मदिवस त्या कुसुमाग्रजांचंही नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे हा उल्लेख या अनुषंगाने मला पुन्हा एकदा करावासा वाटतो. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे नागपुरातील विज्ञान क्षेत्रात VNIT मधील रसायन अभियांत्रिकीचे डॉक्टर श्रीराम सोनवणे आणि त्यांच्या चमूंनी तूर डाळीच्या सालीचा उपयोग करून पाण्यातील अशुद्ध घटक शोषून घेणारं ऍडसॉर्बंट म्हणजे अभिशोषक किंवा पृष्ठशोषक तयार केलं आहे. याद्वारे अशुद्ध पाणी शुद्ध करता येईल आणि या संशोधनासाठी डॉक्टर सोनवणे आणि त्यांच्या चमूला पेटंटही देण्यात आलं आहे. एरवी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तुरटी आणि क्लोरीन यासारखे घटक वापरले जातात, पण ते मानवी प्रकृतीला हानिकारक ठरतात. तूर डाळीच्या सालीचं मात्र असं नाही. ही तूर डाळीची साल माणसाच्या आरोग्याला अपायकारक नाही. आता औद्योगिक दृष्ट्याने तूर डाळीचं हे ऍडसॉर्बंट किंवा अभिशोषक औद्योगिक क्षेत्रात कसं वापरता येईल आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी त्याचा कसा वापर करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान आपल्या भोवतालीच असतं, फक्त ते ओळखण्यासाठी तशी दृष्टी हवी. विज्ञान आणि भाषा ह्या दोन्ही जीवन सुकर करणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा त्यांची यथायोग्य काळजी घेणं, त्यांचा यथायोग्य वापर करणं आणि त्यांचा प्रसार करणं ही आपली म्हणजे समस्त मानवजातीची आणि मराठी भाषा दिन म्हणून मराठी माणसाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आलेली होती.
त्यात विजयी झालेले 2 स्पर्धक, 2 विद्यार्थी ज्यांना आज आम्ही पारितोषिक देत आहोत. मी डॉक्टर विभा क्षीरसागरांना विनंती करेन की त्यांनी पारितोषिक वितरण करावं. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करत आहोत आणि या निमित्तानं एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आपल्या ग्रंथालयाच्या सभासद असलेल्या शर्वरी वैद्य यांच्या मुलाने कोरोना काळात एक सौर ऊर्जेचा वापर आणि सेन्सरच्या मदतीनं एक सॅनिटायझर उपकरण तयार केलेले आहे. याचं नाव आहे विद्देश विक्रांत वैद्य. हा आता आपल्या उपकरणाच्या बाबतीत आम्हाला माहिती देईल आणि एक प्रात्यक्षिक सुद्धा दाखवेल अशी मी त्याला विनंती करते. नमस्कार, माझं नाव विद्देश विक्रांत वैद्य. मी सरस्वती विद्यालय शंकरनगर येथे शिकतो. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. मी एक उपकरण बनवलेलं आहे ज्याचं नाव आहे कॉन्टॅक्टलेस हँड सॅनिटायझर मशीन. हे चालतं सौर ऊर्जेवर. तर मी आता तुम्हाला याचं उदाहरण दाखवणार आहे. जेव्हा आपण त्याच्या खाली हात ठेवतो पाईपच्या खाली, तेव्हा ते सेन्सर कमांड देतं आयर सर्किट रिलेला आणि आयर सर्किट रिले पंपाला कमांड देतं. मग ते सॅनिटायझर आपल्या हातावरती येतं आणि तिथे लाल लाईट पण लागतो आपण जेव्हा हात ठेवतो तेव्हा. आणि हे पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारं आहे. नागपुरात उत्तम कवयित्री म्हणून सुपरिचित असलेल्या नेहा भांडारकर कैक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे. कवी ग्रेस हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. त्या कविता महाजन यांच्या दीर्घ कवितेतील काही अंश आपल्यासमोर सादर करत आहेत. कधी कधी वाटतं समुद्र हा समुद्र नसून मीच समुद्र आहे, मीच आहे जाळं. मीच माझा खडक मासा, ज्ञानी पत्ती मासाही मीच. मीच माझी सुरुवात, मीच अंत. चांदण्यांनी खच्चून भरलेल्या आभाळाकडे पाहत राहिले मी आसुसून. एका रात्री एक टप, एक चांदणी कोसळली अखेर. सारखन एक प्रकाशाची रेष माझ्या त्वचेवर उतरली. विरली क्षणात. ही जी जखम आहे ती तिचीच. त्यानंतर त्या रात्री होत राहिला अखंड उल्कापात. पाण्याची त्वचा फाडत तेव्हा वाटलं आभाळ मीच आहे, मीच चांदणी. समुद्र निर्मित्र, निष्प्रेम, निर्मम होऊन गेला माझ्यासाठी. तरी तो निर्विकार मात्र बनला नाही कधीच. धुमसतच असतं वादळ त्याच्या छातीत. जाळ्याचेही दुखतात तंतू सतत ताणले जाऊन. गळ आतून आतून तुटत असतो सूक्ष्मपणे. ओझ खेचून खेचून फडफडणाऱ्या माशाचं. भूमिका बदलून पाहिली की कळतं नवं. भूमिका बदलून पाहिली की कळतं नवं, किंवा आहे तेच नव्याने कळतं. कळतं की सोपं नाहीये जगणं. कळतं की सोपं नाहीये जगणं. जाळ्याचं, गळाचं, समुद्राचं देखील माशांप्रमाणेच. हलकेच हेलावणाऱ्या शांत विशाल समुद्रात एका जागी स्थिर थांबून मी वाट पाहत होते गळाची. आणि आकस्मिक दिसला काळा खडक मासा. हा भास आहे सतत प्रतीक्षेच्या अतिरेकानं झालेला, की स्वप्न आहे हे वारंवार पाहून सवयीचं बनलेलं, की हे सत्य आहे आपल्याला भेदून आलेलं. धुसर होत जातात असे प्रश्न. विरतात. तोच तो उरतो तळापासून पृष्ठापर्यंत मनोव्यापी व्योम. कळतं हाच आहे गड, हेच आहे आमिष. याहून वेगळं नाही जीवन, याहून वेगळा नाही मृत्यू. दोघं उरतो
या निळ्या भोर अनादी अनंत समुद्रात जाणवतं की आम्ही सापडलो खरे एकमेकांना, मात्र मात्र सापडलो जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत. की आताच असतं जाळं, की आताच असतं जाळं, किंवा थेट सांगायचं तर अवघा समुद्रच निळी तहान आहे. ही निळी तहान आहे, अथांग पाणी नव्हे हे, ज्याचे किनारे सापडतात कुणा ना कुणाला कुठल्या ना कुठल्या काळात. पाण्याचा रंग बदलतो त्याच्या तळाशी काय आहे त्यावर. पाण्याचा रंग बदलतो त्याच्या तळाशी काय आहे त्यावर. तहानेचा नाही बदलत, तहानेचा नाही बदलत ही तहानेला ओळखण्याची मुख्य खूण. काहीही असो, तहानेच्या तळाशी ती निळीच राहते. होत नाही हिरवी, काळी वा करडी. मोठी असते अमाप पाण्याच्या कुठल्याही साठ्यावर. म्हणून मी राहते तहानेतच खरं तर. म्हणून मी राहते तहानेतच खरं तर. समुद्र हे निव्वळ निमित्त, जगत राहण्यासाठी पाणी हवं असतं म्हणून. अन्यथा लाखो जलचर ज्याच्यात राहतात त्या समुद्राचंही निवासस्थान तहान आहे. हे माहित होतं फक्त ज्ञानी पत्ती माशालाच. माझ्याशिवाय पत्ती माशाला प्रथम तहान दिसली ती माझ्या डोळ्यात प्रतिबिंबित झालेली, माझ्या त्वचेवरील प्रत्येक खवल्यात अडकलेली, माझ्या लहान सहान हालचालींमध्ये दडलेली. माझ्यातूनच त्याला ओळख पटली तिची. पत्ती मासा नाही आता, नसेल मीही कुणा एका क्षणापासून. मात्र तहान राहीलच, मात्र तहान राहीलच. तिची वाफ होत नसते पाण्याप्रमाणे. या लाटेवरून त्या लाटेवर जाते मी, या लाटेवरून त्या लाटेवर जाते मी. लाटा जात आहेत वाऱ्याची मनमानी सोसत. पुढे मागे वर खाली सगळं सारखंच निरर्थक किंवा समानार्थी वाटतंय आता. कळून चुकलंय की कुणीच नसतं कुणाच्या ताब्यात. कळून चुकलंय की कुणीच नसतं कुणाच्या ताब्यात. समुद्र, वारे, चंद्र, सूर्य, वाळूचे किनारे, पक्षी, कासव, मासे सगळेच असतात स्वतंत्र आणि असतात अदृश्य साखळीने जखडलेले, अडकलेले एकमेकांमध्ये, एकमेकांच्या नकळत. वादळ नसतो समुद्राचा क्रोध, वादळ नसतो समुद्राचा क्रोध. चंद्र नव्हे अस्फुट वा पूर्ण प्रेमाची हाक. लाटा नसतात लटक भांडण माझ्यातलं आणि खडक माशातलं. किनाऱ्यावर आपटून फुटणार थेंब थेंब विखरून. खडक मासा नसतो खोल सापडलेलं काळ दुःख. मी नसते निळ आर्ज. गळ नसतो मृत्यू नेहमीच, गळ नसतो मृत्यू नेहमीच. किती काळ लागला हे समजायला. प्रवाळांची किती रंगीत जंगलं फिरत राहिले बेचैन. पाठ शिवणीचा खेळ खेळत शंखांमधल्या जीवांसोबत व्यर्थ. कुणाला समजतच नव्हती या अथांगातली अस्वस्थता, त्यातच राहत असूनही. मी कैकदा पाहिलं मनातल्या मनात, मी कैकदा पाहिलं मनातल्या मनातच स्वतःला गळाला अडकलेल्या अवस्थेत. पाहिलं स्वतःचं रक्त थेंब थेंब गळणार. पाहिलं मरण पुन्हा पुन्हा स्वप्नात स्वतःच. मी घुसमटत राहिले विसरून की स्वप्नांच्या बाहेर एक स्वच्छ मोकळं वास्तव असतं. मी घुसमटत राहिले विसरून की स्वप्नांच्या बाहेर एक स्वच्छ मोकळं वास्तव असतं, जिथं घेतच असतो आपण श्वास दीर्घ आणि शांत. म्हणूनच आपण परततो पुन्हा पुन्हा वास्तवात.
म्हणूनच आपण परततो पुन्हा पुन्हा वास्तवात, जिथे इवले इवले फुलपाखरू मासे थव्यांनी लहरत असतात लाटांमध्ये. मध्येच गिळून टाकतात काहींना समुद्र फुलं पाकळ्यांनी. तरीही बाकीचे जगत राहतात जिवंतपणे स्वाभाविक जगणं. सहज वाटतो त्यांना संघर्ष. मला समजलंय आता प्रतिबिंबाचं रहस्य. जी दिसतात पाण्यावर अमाप दिवसा आणि रात्री. मी विहरते त्या रहस्यातलं एक एकाकी गूढ बनून. कुणाचीही आणि कशाचीही वाट न पाहता रंगांच्या कोल्हाळातही शांत. अस्थिर आहे समुद्र, अस्थिर आहे आभाळ, अस्थिर आहे जमीन, अस्थिर आहेत प्रतिबिंबाचे बदलते रंगाकार. अस्थिर आहे मीही सगळ्यांसारखीच. मी निळ्या पोटाची काळी मासोळी, मी निळ्या पोटाची काळी मासोळी. धन्यवाद. आणि आता समारोपीय मनोगत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषत्वानं आपल्या सर्वांसोबत इथे असलेल्या CPN बेरार महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर विभा क्षीरसागर, ज्यांच्या पुढाकारानं विदर्भ साहित्य ग्रंथालयात संस्कृत दिनाचं आयोजन केलं जातं, तसंच कालिदास दिनाचं आयोजन सुद्धा होत असतं. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार त्या सतत करत असतात. त्या उत्तम संस्कृत लेखिका आहेत, नाटककार आहेत आणि उत्तम कलावंत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं न अलंकृता मूर्धजा वाण्येका समलंकरोति पुरुषं वाग्भूषणं भूषणं. नमस्सभाये. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस, मराठी भाषा गौरव दिन अशा दोन आयोजन इथे आपण करतो आहोत. त्यानिमित्ताने इथे जमलेलो आहोत. सर्वांचं इथे स्वागत करते. या कार्यक्रमात आत्ता आपण एक दीर्घ विज्ञान कविता ऐकली आणि मराठी भाषेचा गौरव कसा वाढवता येईल, कुसुमाग्रजांचं योगदान काय यावर प्रकाश टाकणारं एक दीर्घ भाषण आपण ऐकलं. आणि ते भाषण शुद्ध मराठीतून ऐकलं. त्याचं कारण आज आपण मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करतोय. मला ते भाषण ऐकताना फार आनंद होत होता, कारण वक्त्यांनी शक्य तितके मराठीत शब्द वापरले, कुठेही मिक्स केलं नाही, खिचडी कुठे केली नव्हती. म्हणून मला असं वाटतं त्यांचं अभिनंदन करावं. खरोखरच आज अशी भाषणं दुर्मिळ झालेली आहेत, कारण सगळं कसं मिक्सचर कानावर पडतंय. आणि असं ऐकायला मिळालं की मला कुठेतरी वाळवंटात हिरवळ सापडल्यासारखी वाटते आणि म्हणून त्या अभिनंदनास पात्र आहे असं मी मुद्दाम इथे उल्लेख करतो. कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि आधीच्या भाषणात आपण ऐकलं की कुसुमाग्रजांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे, हे मला ऐकायला मिळालं. खरोखरच कुसुमेचा तो अग्रज, अर्थात कुसुम ही त्यांची बहीण, तिचा हा अग्रेजातः इति अग्रजः, म्हणून ते कुसुमाग्रज, मोठा भाऊ. वि.वा. शिरवाडकर, त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे अत्यंत मोलाचं आहे. संस्कृतीचं वहन काय करते तर ती भाषा करत असते. आणि मराठी भाषेतून अगदी सामान्य जनांपर्यंत आपले सांस्कृतिक विचार पोचवण्याचं, आणि तेही विचार अगदी असे लेचेपेची नाही तर ताकदीने पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या अग्रगण्य आणि ज्येष्ठ कवींनी केलेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या या कवींनी केलेला आहे. त्यांनी उल्लेख केला कवी
कवी होते, नाटककार होते, समीक्षक होते, आस्वादक होते, निबंधकार होते, कथाकार होते, बरीच काही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगूर. मला त्यांच्या कविता, कसं आहे मराठीमध्ये कविता, निबंध, नाटक असे भेद आहेत, संस्कृतात असं नाही. वाक्यम रसात्मकम काव्यम असं असं आहे संस्कृतामध्ये. हे काव्याचे विविध प्रकार असतात संस्कृतामध्ये, मराठीमध्ये हा भेद आहे. तर त्यांच्या ज्या कविता आहेत, मॅडमनी फार सुंदर उल्लेख केला कणा या कवितेचा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले. बघा, करदम हा संस्कृत शब्द आहे. काव्यामध्ये तो बसवायसाठी चिखलाळलेले असं न वापरता कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, मनात हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. होते नव्हते सगळे गेले, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते सगळं गेले. कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. असं तो पूरग्रस्त गृहस्थ आपली व्यथा आपल्या शिक्षकासमोर, गुरुजींसमोर मांडतो आहे. गुरुजींना वाटलं हा मदत मागायला आला असेल, कदाचित हा याचक बनून आला असेल. पण कुसुमाग्रजांच्या कवितेतला नायक बघा कसा आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आता बघा, आज समाजामध्ये आपण काय बघतोय, छोटासा काय संकट आलं की आम्ही हातपाय गाळतो, कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करतो, याचक बनून कोणाच्या तरी दारी भीक मागतो, आणि जर आधार नाही मिळाला तर हा देहच संपवण्याची भाषा करतो, नव्हे संपवितो. अशी उदाहरणं किती बघायला मिळतात. या पार्श्वभूमीवर ही मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, ही लढाऊ वृत्ती ही या महाराष्ट्राला कोणी दिली, कुसुमाग्रजांनी दिली. अशा कविता या मराठीतल्या किती प्रभावी कविता आहेत. खरं म्हणजे मला आता मी इथे आली, काव्यप्रकाश हाती घेतलं आणि त्यात काव्य हेतू मी वाचले. शक्तिर्निपुणता लोकशास्त्र काव्याद्यवेक्षणा काव्याद्य शिक्षयाभ्यास इति हेतुः तदुद्भवे. काव्य निर्मिती का होते तर आचार्य मम्मटाचार्य काय सांगतात, शक्ती, शक्ती ही नाम प्रतिभा, प्रतिभा नाम नवोन्मेषशालिनी कल्पना शक्ती, कवित्व बीज रूप संस्कार विशेषः याम विना काव्यम न प्रसरेत प्रसृतम वा उपहसनीयम स्यात्. ही दैवी देण आहे, गॉड गिफ्ट आहे ती. तर कुसुमाग्रजांना होती म्हणून तर ते महाकवी, मोठे कवी, अग्रगण्य कवी. पण नुसती प्रतिभा, नुसती काव्यशक्ती होती का? नाही, तर निपुणता होती. ही निपुणता म्हणजे काय, लोकशास्त्र काव्याद्यवेक्षणा, लोकजीवन शास्त्राचा अभ्यास हा कुसुमाग्रजांच्या रचनांमध्ये आपल्याला दिसून येतो. बघा तुम्ही, ही पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता बघा, त्यामध्ये युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू तुझी प्रीतीची याचना. असं आता यामध्ये कुसुमाग्रजांची प्रतिमा कशी बघा, एवढी दिव्य आहे. इथे पृथ्वी ही प्रेयसी आहे आणि सूर्य तिचा प्रियकर आहे. ती प्रेयसी सतत त्याच्या मागे आहे की कधीतरी याचं प्रेम मला मिळेल, मला कधीतरी याला आलिंगन देता येईल. ती आसुसलेली आहे म्हणून ती म्हणते, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. आणि किती याचना करू पण तू हातीच नाही लागत. पण तिने प्रेम तिचं आटूनही दिलंय. आता मला सांगा, या वर्तमान काळात मला जर मला पाहिजे ते प्रेम मिळालं नाही तर मी ते संपवूनच टाकेल, ही मानसिकता आपण अनुभवतो. हिंगणघाटची घटना ताजी आहे, तत्सम अनेक घटना अवतीभोवती घडताना आपण बघतो. मग आता कुसुमाग्रजांच्या अशा रचना किंवा मराठीतल्या अशा रचना नवीन पिढी समोर जायला नको का? त्या
उतरवू शकतो नव्या पिढीच्या. म्हणून मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय. तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आमच्या मातृभाषेतून आम्ही आमचं भाव संक्रमित करू शकतो. कारण मराठी ही भावनेला हात घालणारी भाषा आहे आणि जिथे भाव तिथे देव हे देवकार्य आहे. त्यामुळे अशा कविता शिकवण्यात आल्या पाहिजे. आणखी आता कवीचा शास्त्र मी आधीच सांगितलं निपुणता, लोकशास्त्र काव्यात्य वेक्षणात निपुणता असं मम्मटाचार्यांनी सांगितलं. कुसुमाग्रजांची निपुणता पहा इथे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे शास्त्र आहे, हे भौगोलिक सत्य आहे. याचं ज्ञान कवीला आहे आणि कवी आपल्या प्रतिभेने त्यावर काव्य करतात आहे. आणि पुढे ती प्रेयसी तिचं यौवनही ओसरून गेलेलं आहे, ती गलित यौवना झालेली आहे, पण तरीही तिची प्रीती नाही आटली. नव्हाळीतले नाव माळे उसे उसासे नदिया अंगात आता विझोनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. अरे प्रियकरा, मी आता गलित यौवना झाले, माझं यौवन ढळलं आहे, पण तू मात्र मला प्रतिसादच देत नाही, तू दादच देत नाही. पण तरीही ती तिचं प्रेम कमी झालेलं नाही. पुन्हा ती पुढे म्हणते परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे. माझ्या अंतरामध्ये माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेमच आहे आणि मी प्रेमच करत राहणार. आता इथे आपण आधीच ऐकलं की ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकरांनी जी प्रेमाची व्याख्या केली ती आपल्याला इथे कुसुमाग्रजांच्या कवितेत बघायला मिळते. काय म्हणतात वि. स. खांडेकर? प्रेम म्हणजे प्रेम विषयावर आपलं सगळं सुख पुरवून टाकण्याची शक्ती. कवितेत आपल्याला ते दिसत आहे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अनजागती. अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागे. प्रियकरा, मला माहित नाही मी कुठे चालले, माझ्या मनात मात्र तुझ्या विषयीचा प्रेमभाव कायमच राहील. मी प्रेमच करत राहील. म्हणजे प्रेम कसं करावं, प्रेम म्हणजे काय हे या पिढीला कळायला नको. हा भाव जेव्हा आम्ही या पिढीसमोर मांडू आणि तोही मराठी भाषेतून अशाच रचनांमधून आपण जेव्हा पोचवू तेव्हा लोकांना लोकजागर होईल. संस्कृती आपली काय संस्कृती आहे ही त्यांना कळेल. अन्यथा हे असंच चाललंय, असंच चालू आहे. समाज त्या अशा घटनांमुळे किती अस्वस्थ होतो त्याचं कारण आम्ही मराठीतून भाव संक्रमितच करत नाही. आम्हीच मराठीचा त्याग करतो आणि मग फक्त गौरव दिन साजरा करण्यापुरताच मराठीचा गवगवा करतो. असं न होता प्रत्यक्षात घराघरातून आम्हीच आई लोकांनी विशेषतः मातृभाषेचा मातेनीच गौरव केला. घरात भाषेचा उद्गार सतत होत राहिला, सतत कानावर पडत राहिला तर ती मराठी भाषा तिचं महत्व पटेल लोकांना. आज आम्हीच आमच्या मुलांना फक्त आणि फक्त इंग्लिश शिक्षण देतो आहे. इंग्लिशच संस्कार करण्यात आम्हाला फार अभिमान वाटतो आहे आणि त्याचा परिणाम आज आपण भोगतोय. अहो, मम्मी आणि आई यात महद अंतर आहे. आई म्हटल्याबरोबर आमचा भाव जागृत होतो. मम्मी म्हटल्यानंतर आम्हाला काहीच वाटत नाही. आमची भावना जागृत करण्याचं सामर्थ्य त्या मम्मी या शब्दात नाहीच. म्हणून अशा प्रकारच्या रचना देशभक्तीचा जागर करायचा असेल तर काय सुंदर कविता आहे. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, दिशांच्या पलीकडे उभे दिवसाचे नाते. काय कवीच्या उदात्त कल्पना आहे. आमच्या मराठी साहित्यातील कल्पना बघा. आता काही जण म्हणतील की अहो नुसते ह्या कल्पना आहे, प्रत्यक्षात काय. अहो कल्पना जरी असल्या तरी त्याची उंची बघा, त्या किती उदात्त आहे या लक्षात घ्या. आणि म्हणून मला कधी कधी हे जे काव्य किंवा अशा ज्या रचना वाचायला मिळतात, कवी किती म्हणजे आधी मी जे म्हटलं निपुणता आणि पुढे म्हटलंय काव्यज्ञ शिक्षयाभ्यास. पूर्वसुरींच्या काव्याचा अभ्यास कुसुमाग्रजांच्या कवितांमधून दिसून येतो. या पृथ्वीचे प्रेमगीत मध्ये हे जे
कल्पना कवीने केलेली आहे ना, अशीच कल्पना 750 वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी केलेली होती की नाही बघा. म्हणजे पूर्वसुरीच्या काव्यांचा अभ्यास कुसुमाग्रजांचा किती दिसून येतो. का आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्र प्रकटिता हा अनुराग गोविता कुमुदिनी जाणे. ती कुमुदिनी त्या आपल्या प्रियकरावर चंद्रावर नितांत प्रगाढ प्रेम आहे तिचं. ती त्याला आलिंगन द्यायला उत्सुक आहे, पण तिला आपल्या मर्यादा ठाऊक आहे. का आपुला ठावो न सांडिता. ज्ञानदेव म्हणतात की ती कुमुदिनी आपली मर्यादा सोडून प्रेम नाही करत. आज मर्यादा सोडून केलेल्या प्रेमाची प्रकरण आणि त्याचा विनाश कुठे होतो, कसा होतो हे आपण बघतोय. या पार्श्वभूमीवर असलं साहित्य आपण नवीन पिढीसमोर मांडलंच पाहिजे. अशा कोलंबसाचं गर्भगीत काय केवढी भन्नाट कल्पना आहे ती. अनंत अमुची ध्येया शक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला. त्या सागराला सुद्धा पामर म्हणून संबोधतात कुसुमाग्रज. खरोखर ही कल्पना मराठी कवींची समजून घेण्यासारखी आहे. आपलं माणसामधलं पोटेन्शियल, माणसाची अस्मिता जागी करावी केली आहे ती या मराठीतून, मराठी भाषेतून या कवींनी, या लेखकांनी. आणि म्हणून अशा साहित्याचा अभ्यास सतत व्हायला पाहिजे. त्या कणा कवितेमध्ये जे वर्णन केलंय किंवा जो धीर दिलाय ती तर आमची संस्कृतीच आहे. भगवंताचा संदेश जणू काही पुनरुक्त केलाय कुसुमाग्रजांनी. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः. अरे दुःखामध्ये गांगरून जाऊ नको आणि सुख आला तर जास्त उत्मात करू नको. हा जो संदेश भगवंतांनी भगवद्गीतेत दिला आहे तोच तर कुसुमाग्रजांनी मोडून पडला. संसार तरी मोडला नाही कडा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या कवितेतून दिलेला आहे. म्हणजे पूर्वसूरींच्या रचनांचा, कुसुमाग्रजांचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. म्हणून ते अग्रणी कवी आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतोय. आता कुसुमाग्रज या सनातन भारतीय संस्कृतीचे पाईक आहे. आमची संस्कृती प्रत्येक कणाकणात भगवंताचं दर्शन घेते. भगवंताचं इथे सगळं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा गृधा कस्य सिद्धनम्. ही संस्कृती आहे आमची आणि हीच तर आम्हाला त्या कुसुमाग्रजांच्या रचनांमधून दिसते. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया आपुले म्हणा करुणा. त्या करुणाकराला, त्या सर्वेश्वराला कुसुमाग्रज जणू काही हे प्रसाद दान मागतायत. जसं ज्ञानदेवांनी विश्वात्मक परमेश्वराला प्रसाददान मागितलं, प्रसाददान मागितलं, तेच तत्सम प्रसाददान कुसुमाग्रजांनी आपल्या रचनेमध्ये मागितलेलं आहे. म्हणजे कुसुमाग्रज आपल्या या भारतीय संस्कृतीचा आपल्या साहित्यातून कसा सुंदर प्रसार करतात आहे. अशा रचना या पिढी समोर याव्या आणि हे सगळं वहन, या विचारांचं वहन करणारी ताकदवान भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. अहो आमच्या महाराष्ट्रात किती संत होऊन गेले, किती संतांची ही मांदी आळी आहे आणि या सगळ्या संतांनी संस्कृत भाषेत निबद्ध असलेलं सनातन भारतीय सगळे विचार मराठी भाषेतून सामान्य जनांपर्यंत पोहोचवले. मग मराठी संतांचे किती उपकार आहेत आपल्यावर. त्या संतांचे पांग फेडण्यासाठी आपण आपल्या भाषेचा अभिमान नको का बाळगायला. आपण त्या भाषेचा उद्गार सतत करायला नको का. आणि आम्ही मराठी बोललं की हसतात लोक. ह्याचा अनुभव मी घेतला. आत्ता सरांनी उपकरण हा शब्द वापरला त्या मुलासाठी. मी सांगते माझ्याचकडे मीच अरे ती उपकरण आण बरं देवाची असं जेव्हा म्हटलं तेव्हा सगळे मेंबर्स, आता मी पण एकदा मेंबर्स म्हणून शब्द वापरते कारण ते कुटुंबातले सदस्य वगैरे त्यांच्यासाठी शब्दच लागू होत नाही. सगळे खद हसले मला, पण मला हसले. माझा उपहास जरी केला तरी मी माझा आग्रह सोडला नाही. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. मराठी ऐकायला, तुझं मराठी छान वाटतं, मराठी ऐकायला त्यांना
देत राहिलं. हा एक यज्ञ आहे. मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषा टिकावी असं जर वाटत असेल तर आम्हाला अविरत, अथक, अखंड प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्नो विधेयः, प्रयत्नो विधेयः, प्रयत्नेन विज्ञाः वियती उत्पतन्ति. वैज्ञानिक प्रयत्नांमुळेच आकाशात उड्डाण करत आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करतो आहे आणि मराठी भाषेच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी एक शास्त्रज्ञच विराजमान झालेले, त्यांचीच निवड झालेली आहे. आणि ती निवड ऐकून सगळ्या मराठी माणसाला आनंद झालाय. एरवी ती अध्यक्षपदाची निवड म्हटलं की सगळा वादाचा विषय असतो आणि केवढं त्याच्यावरून वादंग माजत असतात. पण यावेळेला तसं झालं. मग आता या खगोलशास्त्रज्ञांनी मराठीतून आकाशाशी जडले ना ते त्यांचं पुस्तक केवढं प्रसिद्ध आहे. त्या मराठी भाषेतून केवढ्या ताकदीने विज्ञान प्रसृत केलंय. आता मला थोडस इथे वेगळ्या पद्धतीने C.V. रमण यांना 1928 साली त्यांनी एक शोध लावला आणि तो शोध 1930 साली प्रकाशित झाला. 28 फेब्रुवारी 1930 त्याला रमण प्रभाव असं म्हणतात. आणि नंतर मग तो राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून संपन्न व्हायला लागला. हे सगळं आपण लक्षात घेऊ. पण हे सगळं विज्ञान आहे का असं माझ्या मनात शंका आहे. शंका म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, याला विज्ञान म्हणावं का? सायन्सला विज्ञान म्हणतात का? पॉलिटिकल सायन्स, राज्यविज्ञान असं होईल का? प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र शास्त्र आहे. हे सायन्स म्हणजे हे शास्त्र आहे. विज्ञान वेगळं आहे. विज्ञान आणि शास्त्र यांची सर्विस आहे. पण आमचं जसं आता मॅडमनी ये मराठी, मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, आत्ताच मॅडमनी उद्गार केला. ही जी ब्रह्मविद्या ज्ञानदेवांनी मराठी भाषेतून सामान्य जनांना सांगितलं की ब्रह्मविद्या म्हणजे विज्ञान. विज्ञान भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभा. हे अर्जुना, तुला मी ज्ञान विज्ञान सहित असं काही गुह्यतमं प्रवक्ष्यामि, असं गुह्य ज्ञान देतो जे विज्ञान आहे. यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभा, जे जाणून तू अशुभापासून, अमंगलापासून मुक्त होशील, ते आहे विज्ञान आमचं मराठीचं. उपनिषदांमध्ये आमच्या ऋषी मुनींनी कित्येकदा विज्ञान शब्द, विज्ञानम आनंद ब्रह्म, विज्ञान घन एव, विज्ञान सारथी असतु, असे अनेकदा विज्ञान हा शब्द अक्षरशः खूपदा वापरलेला आहे. काय अपेक्षित आहे विज्ञान? तर ह्या भौतिक शास्त्रांमुळे तर मानवी जीवन उन्नत झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय का त्या विज्ञानापर्यंत आमची मजल जाणार आहे? आणि ते आमच्या मातृभाषेतून आम्ही जर मजल मारली तर आम्ही लवकर पोचणार आहोत. म्हणून तर मराठी भाषा आणि विज्ञान हे हातात हात घालून चालणार आहे. म्हणून आम्ही एकत्र ते संपन्न करतोय इथे. मला असं वाटतं विदर्भ साहित्य संघा इतकं सूक्ष्म दृष्टी दुसरी कोणाची नसेल. फार विचारपूर्वक कार्यक्रमाचं आयोजन इथं केलं जातं. आणि मी जेव्हा विचार केला की दोनही, अर्थात कोरोनाच्या काळात दोन वेगवेगळे उत्सव संपन्न करणं खरोखरच कठीण आहे, हे मान्य आहे. हे जरी असलं आणि दोनही उत्सव एकत्र संपन्न केले तर वेळ किंवा सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून त्यांनी जरी केलं असेल, असं जरी असलं तरी विज्ञान आणि मराठी भाषा ही वेगवेगळी नाही हे जाणून देखील, ही दृष्टी देखील त्यातून आमच्या लक्षात येत आहे. तर हे आमचं विज्ञान आहे. हे विज्ञान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला मराठीचा आधार घ्यावा लागेल, कारण ती आमची मातृभाषा आहे. मातृभाषा आमच्या हृदयाचा ठाव घेते, म्हणून मातृभाषेचा गौरव करायचा आहे. त्यांनी मराठी भाषेचं शब्दवैविध्य किंवा शब्दशक्ती किंवा संपन्नता यावर बराच प्रकाश पडला. मी ते मुद्दे हाताळणार नाही, कारण ते तुम्ही आधी पूर्वी ऐकलेले आहे. पण विज्ञान काय? तर विज्ञानम आनंद ब्रह्म, हे लक्षात घ्यायचं. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, हे ज्ञानदेवांचा हा संदेश घ्यायचा. आणि मराठी आणि विज्ञान जर दोनही हातात हात घालून पुढे गेले
हा समाज कसं झालंय, अलीकडे नुसतं विज्ञान 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 याचा बोलबाला करणारी जी मंडळी आहे ना, हीच काय झाली, दिशाहीन झालेली दिसते बघा. कसं छे छे, मला हे सगळं काही पटत नाही, फालतूपणा आहे आणि हे आमच्या घरात नको. अहो काय चाललंय, कसलं तुम्ही आराधना उपासना करताय, हे आमच्या विज्ञानाधिष्ठित विचार हवे, हे मला माझ्या घरात चालणार नाही. असं सगळीकडे जो सूर ऐकायला येतो त्याला कळतच नाही विज्ञान म्हणजे काय. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे अगदी निकटस्थ डॉक्टर धनंजय देशपांडे फार पूर्वी म्हणजे 1992-93 मध्ये माझ्या घरी एक उत्सव आम्ही त्यांचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला त्यांनी हीच बाजू मांडली होती, मला अजूनही आठवते. डॉक्टर धनंजय देशपांडे, अग्निपंख मध्ये त्यांचा उल्लेख आपण वाचू शकता. मी आजही त्याचा फार आदराने उल्लेख करते. त्यांनी हेच म्हणलं की हे जे प्रयोग करतो ना आम्ही, हे प्रयोग त्या एका शक्तीमुळे करतो, तो आम्हाला प्रेरित करतो. अल्बर्ट आइन्स्टाईननी E=mc² सिद्धांत मांडलाय ना, की पदार्थ म्हणजे जे काही आपल्याला दिसते ते सगळं ऊर्जेचं अवस्थांतर आहे. मग आमच्या ऋषीमुनींनी तरी आम्हाला काय दिलंय, तेच तर विज्ञान दिलंय. तमसो मा ज्योतिर्गमय, त्या ज्योतीकडे जायचंय, त्या ऊर्जेकडे आम्हाला जायचंय. ती ऊर्जा संपादन करायची असेल तर आमचा भाव जागा व्हावा लागेल. भाव जागा होईल तो आमच्या मातृभाषेत. म्हणून मराठी भाषा आणि विज्ञान हे हातात हात घालून चालायला हवे. यांची फारकत आज होते, म्हणून नाधड विज्ञान नाधड मराठी अशी अवस्था. विज्ञान काय हे कळायला पाहिजे, शास्त्र काय हे कळायला पाहिजे आणि ते मातृभाषेमधून समजून घ्यावं असा माझा सातत्याने आग्रह आहे. आणि म्हणून तस्य भाषा सर्वविदं विभाति, ज्याच्यामुळे हे सगळं प्रकाशित होतं. तो कशामुळेच प्रकाशित होत नाही, ही वाणी प्रकाशित होते, ती त्याच्यामुळे प्रकाशित होते. वाणीला प्रकाशित करणार कोणीतरी आहे. तिथपर्यंत आमची वाटचाल आम्हाला करायची आहे आणि ती आमच्या वाणीतून, आमच्या भाषेतून आम्हाला करायची आहे. म्हणून वाक्भूषणम भूषणम. वाणी म्हणजे ग्रंथातील भाषा, ही माझ्या मनावर प्रतिष्ठित आहे आणि माझे मन म्हणजे माझ्या मनातील ज्ञान वाणीवर म्हणजे ग्रंथावर प्रतिष्ठित आहे. हे वाणी तू मला प्रकट प्रकट म्हणजे फार प्रकट हो, म्हणजे तुझा अर्थ मला स्पष्टपणे समजू दे. वाणी म्हणजे ग्रंथ आणि मन, ही दोन्ही माझी वेदाची म्हणजेच ज्ञानाची चिमट्याची पाती आहे, म्हणजेच ज्ञानाला पकडण्याची साधनं आहेत. माझे ज्ञान मला सोडून न जाओ, हे अध्ययन मी अहोरात्र चालू ठेवीन. मी ऋत बोलेन, मी सत्य बोलेन. ते ऋत सत्य मला आणि सांगणाऱ्यास सुख देवो. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितमा विराविर्म एधी वेदस्य मवाणीस्थः श्रुतं मे मा प्रहासित् अनेनाधीतेनाहो रात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः.